नमस्कार. निवांत कोकणी होम्स लिव्हिंग हॉलिडेज ही जी संकल्पना आहे ही खऱ्या अर्थानं कोकणाचं जे रुरल आर्किटेक्चर आहे ती जिवंत ठेवणारी आणि इथे येणाऱ्या लोकांना कोकण काय आहे ते इथे बसून निवांतपणे अनुभवण्याची संधी देणारं एक असा गेटवे मला वाटतं. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे या फेब्रुवारी ते एप्रिल या हंगामामध्ये इथं आसोली आणि आसपासच्या गावामध्ये आढळणारी सुरंगी नावाची एक वनस्पती आहे आणि त्याचा उपयोग अत्तर बनवण्यासाठी केला जातो. तर ही सुरंगी ही झाडांची जी फुलं आहेत तर ती काढण्याचा अनुभव, त्याच्या झाडाखाली बसून वनभोजन करण्याचा अनुभव आम्हाला घेता यावा म्हणून इथं सुरंगी फेस्टिवल आयोजित केलं होतं. तर त्यामध्येही आम्हाला सहभागी होण्याची संधी मिळाली. नमस्कार. आज आपण आलो आहोत सुरंगी होमस्टेमध्ये. हे आहे आसोलीमध्ये बसलेलं वेंगुर्ला तालुक्यातलं छोटंसं गाव. खरं तर सुरंगी होमस्टे या नावावरूनच मला कळलं असेल या गावाचं वैशिष्ट्य. या गावामध्ये आणि या गावाच्या आसपास सुरंगी ह्या वनस्पतीची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि सुरंगी हे म्हणजे फेब्रुवारी ते मार्च एप्रिल या कालावधीत मिळणारं एक सुंदर सुवासिक फूल. याचे बहुउपयोग आहेत आणि अतिशय सुंदर असं आम्ही आता या सुरंगी होमस्टेमध्ये येऊन एक छान आमचा वेळ घालवला असं म्हणायला हरकत नाही. सकाळपासूनच एक निवांता हॉस्पिटॅलिटीचा अनुभव आम्ही सर्वांनी घेतला. अगदी सुरंगी काढण्यापासून ते सुरंगीचे वळेसार करेपर्यंत, म्हणजे मी माळलेला जो आता हार आहे तोही मी सुरंगी काढून त्याचं वळेसार केलेला आहे आणि तो मी माळला आहे. तो एक खूप छान अनुभव मला घेता आला आणि ते कशा पद्धतीने किती नाजूक काम आहे याचीही अनुभूती घेता आली. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे फक्त हा एकच अनुभव असं नव्हे तर प्रत्येक जण प्रत्येकाला ज्या पद्धतीने आपल्याला हवं आहे त्या पद्धतीने कस्टमाइज इथे काम करायला मिळू शकेल अशा पद्धतीने इथे विक्रांत आसगावकर आणि त्यांच्या टीमने, घरातल्या सर्वांनी मिळून हे एक छान शेड्यूल बनवलेलं आहे. म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला किंवा प्रत्येकाला हे जणू माझं घर आहे हा फिलिंग नक्की इथे येतो. त्यामुळे खूप छान वाटतं. म्हणजे अगदी जेवण करण्यापासून, म्हणजे चूल पेटवण्यापासून माझ्या मुलानेही त्याचा आनंद घेतला. चूल पेटवली, तिथे टोपाला तिने सारवलं होतं. म्हणजे थोडक्यात त्याचं कारण काय किंवा ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ज्या गावातलं गाव पण टिकवतात आणि नेमकं काय त्याच्या मागची भूमिका आहे ही सर्व या माध्यमातून त्यांनाही कळली, आपल्या पुढच्या पिढीलाही कळली. हा एक खूप मोठा समाधान देणारा अनुभव मला आणि माझ्या कुटुंबियांना मिळाला. तुम्हालाही हा सर्व अनुभव घ्यायचा असेल तर जरूर आसोली गावामध्ये विक्रांत आसगावकर यांच्या सुरंगी होमस्टेला नक्की भेट द्या. धन्यवाद.